प्रलंबित विकास कामांची आढावा बैठक या ठिकाणी मी घेतलेली होती। वेगवेगळ्या योजनांमधनं जिल्हा परिषदेकडची काही कामं आणि राज्य सरकारच्या वेगळ्या विभागांकडची काही कामं याचा विस्तृत आढावा जिल्हाधिकारी महोदयांनी मी घेतला। अतिरिक्त सीओ या ठिकाणी होते, कारण मुख्य सीओ मॅडम ह्या मसुरीला काही लेक्चरसाठी म्हणून गेलेले आहेत। तर जी कामं पूर्ण आहेत त्याच्याबद्दल पदाधिकारी देखील होते बैठकीमध्ये। काम निहाय त्यांनी काम पूर्ण आहे म्हणून सांगितलं। काही कामांमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, काही फॉरेस्टच्या होत्या, काही इतर विभागांच्या होत्या, त्याही संबंधित यंत्रणांना आम्ही आता सूचना बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। काही प्रस्तावित कामं आहेत, त्या प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी अंशतः बदल करण्याची सुद्धा काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं। तर त्याही बाबतीतल्या सूचना या ठिकाणी त्या विभागाला आपण दिलेल्या आहेत। सुपणे मंडळातली विकास कामांचं पूर्ण होण्याचं प्रमाण सरासरी जर काढलं तर 70-75% आसपास आहे। 70-75% कामं पूर्ण झालेले आहेत। 20-25-30% कामं काही कामांमुळे काही अडचणींमुळे पूर्ण होऊ शकले नाहीत, पण त्याच्यावर सुद्धा आज आम्ही या ठिकाणी मार्ग काढलेला आहे। आजच्या बैठकीमध्ये मी यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की या वर्षातल्या जिल्हा नियोजनच्या आमदार फंड, डोंगरी विकास, कोयना भूकंप, पर्यटन निधी या सगळ्या विभागातल्या ज्या कामांचे प्रस्ताव हे जिल्हा स्तरावर जे मंजुरीचे आहेत त्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या याद्या येतील। तशी 261 पाटणमधली सुद्धा यादी त्या यंत्रणांकडे 15 ऑगस्ट पर्यंत जाईल। तात्काळ ब्लॉक इस्टिमेटवर त्याला प्रशासकीय मान्यता द्यावी आणि टेंडर प्रक्रिया पुढच्या 1 महिन्यात पूर्ण करून पावसाळा संपल्या या वित्तीय वर्षातली सगळी नवीन कामं, म्हणजे केवळ सुपणे मंडळासाठीच नाही, सर्व आमदार आणि मंत्री महोदय जिल्ह्यातले मिळून आम्ही जिल्ह्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। त्या बाबतीतल्या सुद्धा सूचना सुपणे मंडळातल्या सर्वच विभागाच्या यंत्रणांना या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। कामकाज यंत्रणांनी केलेलं निश्चितच चांगलं आहे। अधिक गती देणं गरजेचं आहे, तर ती गती कामाला मिळावी, वेळेत कामं व्हावीत, दर्जेदार कामं व्हावीत। 1-2 ठिकाणी बंधाऱ्यांच्या कामांच्या संदर्भामध्ये तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या, तर फेर सर्वेक्षण किंवा फेर तपासणी त्या कामांची करायला सुद्धा आपण जलसंधारण विभागाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळं सुपणे विभागात विकास कामांच्या संदर्भामध्ये निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम आपण केलेलं। या वर्षी सुद्धा अधिक मागच्यापेक्षा जादा कामं या वर्षीच्या वित्तीय वर्षामध्ये या विभागामध्ये आपण देणार आहोत आणि ती सुद्धा कामं अशीच मुदतीत दर्जेदार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये आपण दिलेल्या आहेत। धन्यवाद।